राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 39व्या पदवी प्रदान समारंभात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद उपाधी प्रदान करण्यात आली आहे। या सन्मानामुळे फडणवीस तिसऱ्यांदा डॉक्टर झाले आहेत। राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात आज हा भव्य पदवीदान समारंभ पार पडला असून राज्यातील कृषी शिक्षण संशोधन आणि शेतकरी विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचा गौरव करण्यात आलाय। या समारंभात विविध कृषी शाखातील पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या। सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद उपाधी प्रदान करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वीही विविध विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे। आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मिळणाऱ्या डॉक्टर ऑफ सायन्स उपाधीमुळे त्यांच्या नावावर तिसरी मानद डॉक्टरेट नोंदवली गेली आहे। तर ही उपाधी प्रदान केल्याबद्दल फडणवीसांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले। शेतकऱ्याला दुष्टचक्रातून बाहेर काढायचं असेल तर शाश्वत शेतीचं मॉडेल हेच त्याच्यावर उपाय आहे आणि ते मॉडेल तयार करण्याची जबाबदारी ही आमच्या कृषी स्नातकांची आहे, कृषी क्षेत्रातल्या संशोधकांची आहे, कृषी वैज्ञानिकांची आहे आणि कृषी क्षेत्रात केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या वेगवेगळ्या संस्था काम करतायत त्या सगळ्या संस्थांची जबाबदारी आहे आणि मला विश्वास आहे ही जबाबदारी निश्चितपणे या सगळ्या संस्था पार पाडतील। आणि आज ज्यांना आपण पदवी प्रदान केलेली आहे हे सगळे आमचे ग्रॅज्युएट्स मैदानात जाऊन शेतीशी मातीशी आपला संबंध प्रस्थापित करून निश्चितपणे शेती आणि मातीला त्या ठिकाणी समर्पित होऊन त्याच्या विकासाकरता प्रयत्न करतील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि त्यांना मनापासून त्यांच्या भावी आयुष्याकरता शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो।